अडचण होते आणि आम्ही ज्यावेळेस 15 केसेसचा स्टडी केला त्याच्यात 7 केसेस आर्थिक परिस्थिती नसल्यामुळेच बालविवाह केले हे पालकांनी स्वतः नमूद केलेलं आहे. पण आर्थिक परिस्थिती आपण त्या क्षणापुरती बघतोय, परंतु तिच्या भविष्याचा विचार आपण कधी करणार. तिच्यावर शारीरिक अत्याचार, मानसिक अत्याचार, तिच्या इच्छा आकांक्षावरती अत्याचार, तिची जी स्वप्न आहे त्याच्यावरती अत्याचार आणि मग येणारी पिढी आपण म्हणतो की सजग आणि निरोगी आणि सदृढ असली पाहिजे. तिच्याच शारीरिक वाढ पूर्ण झाली नाही आणि तिची शारीरिक वाढ पूर्ण न होता जर आपण तिच्यावरती आईपणाचं जे काय लागतो सगळ्या गोष्टी, तर तिची जी उत्पत्ती होणार आहे, तिची जी बालक होणार आहे ती कशी होणार आहे आपण विचार करू. त्यावेळेस त्या आई वडिलांनी केला पाहिजे आणि त्या आज्ञेने आई वडिलांना, त्या आज्ञेने आई वडिलांना संज्ञान करण्याचं काम हे आपण सामाजिक जबाबदारीच्या नात्यानं प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक कुटुंबातल्या त्या घटकांचा आणि तुमच्या आमच्यासारख्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि सर्व नागरिकांचं ते आद्य कर्तव्य आणि ते आपण करू नाही शकलो तर मग आपल्याला नैतिक अधिकार नाही त्यांच्यावर बोलायचं. त्याच्यामुळं बालविवाह रोखणं हा एक सामुदायिक जबाबदारी, सामूहिक जबाबदारी. आणि आज इथं सगळे मान्यवर बसलेले बालविवाह त्याचं निर्मूलन कायम करायचं असेल तर आपल्याला विवाहपूर्व नोंदणी कंपल्सरी करणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्याच्यात एक गमक सांगतो सर. विवाह झाल्यानंतर कुठेतरी प्रमाणपत्र लागतं म्हणून आपण विवाह प्रमाणपत्र पुन्हा नंतर काढतो. विवाह झाल्यानंतर ज्यावेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस अर्जासाठी काय असते, एक अर्ज असतो आणि लग्नपत्रिका. लग्नपत्रिकेवरती मुलाचा आणि मुलीची जन्मतारीख नसते, अर्जात कुठेच उल्लेख नसतो आणि मग ते सहज देऊन टाकतात ते विवाह प्रमाणपत्र. पण आम्ही असं ठरवलंय की कायम 100% बालविवाह रोखायचे असतील. आता तुम्ही लॉचे विद्यार्थी कोर्टामध्ये रजिस्टर लग्न केल्यानंतर पहिलं काय बघतात? सर्टिफिकेट, एज ग्रुप बघतात. जेवढे रजिस्टर लग्न झाले त्याच्यातलं एकही बालविवाह झालेला मला आहे आणि जेवढे आता अनलिगली म्हणून आता तुमच्या भाषेत बोलायचे मला लिगली आणि अनलिगली. आता अनलिगली या अर्थानं तो बालविवाह आहे म्हणून त्याचं कुठंच व्हेरिफिकेशन केलं नाही त्याच्या जन्माचं, त्याच्या वयाचं, म्हणून ते अनलिगली म्हणजे एज ग्रुपच्या कॅटेगरीमध्ये. अनलिगलीचा आणखी दुसरा अर्थ तिकडे आपल्याला जायचं नाही. परंतु जर आपण विवाहपूर्व जर नोंदणी ग्रामपंचायतला, नगर परिषदेला, महानगरपालिकेला जर केली, मग करताना काय करायचंय? विवाह करायचा आहे तर ज्या मुला मुलींचं लग्न जमलंय त्या मुलाच्या वडिलांनी आणि मुलीच्या वडिलांनी अर्ज द्यायचा की आमच्या मुलाचं मुलीचं लग्न ह्या मुलाबरोबर ह्या मुलीबरोबर जमलेलं आहे. तिचा आधार कार्ड, तिची मार्कशी जी एक आहे त्याच्यावरची जन्मतारखेची नोंद आहे टीसी आणि त्या दोघांचे फोटो आणि त्या कमिटीने गाव पातळीवरती किंवा नगरपालिकेच्या पातळीवरती व्हेरिफिकेशन दाखवून झालं की मुलगा 21 आणि आता नवीन कायदा येतो मुलगी 21 हे जर का त्याच्यात दिसलं ॲज दाखवून तर मग त्यांनी परवानगी दिल्यानंतर मग तो गाव केला जाईल आणि असं झालं तरच तो बालविवाह भविष्यात रोखला जाईल. नाहीतर असे छोटे जे काही चालू आहे बालविवाह परिस्थितीनुसार किंवा हे सामाजिक बदललेल्या वातावरणामुळे ते होतच नाही. त्याला कायद्याच्या चौकटीत आणावंच लागेल. कारण अज्ञानी माणसाला कायद्याचा धाक दाखवल्यावरच अज्ञानी माणूस सुद्धा सज्ञान होतो. नको रे बाबा, त्याला भीती पाहिजे, जरब पाहिजेच. ही जरब किंवा भीती ही तिच्या आयुष्याच्या फायद्यासाठी आहे, तुम्हाला धमकावण्यासाठी नाही. कायदा हा धमकावण्यासाठी नसतो. पोलीस यंत्रणा आहे